आता एक ट्रेंड निघाला आहे भारताच्या विरोधात काहीतरी सोशल मीडियावर लिहून टाकायचं. मग भारतप्रेमी लोक त्यांचं आंदोलन करून त्यांचा विरोध करतात. त्यांच्या विरोधात केस होते. हे एक ट्रेंड झाला आहे. म्हणजे भरपूरशी यूथ आता तसं करायला लागले. मी बघतोय आता कर्वेनगरमध्ये डॉमिनोजच्या बाहेर ज्या लोकांनी केलं, एक संस्था होती त्याच्या थ्रू एका मुलीने हे लीड केलं. परत एक कोंडव्यात एक मुलगी, काश्मीरची मुलगी राहत होती, तिने सोशल मीडियावर पाकिस्तान जिंदाबाद असं लिहिलं इंस्टाग्रामवर. असं का करतायत ते? त्याच्या मागचं कारण त्यांचं क्लिअर आहे. मी ज्यावेळेस डंकी पिक्चर बघितला शाहरुख खानचा, त्याच्यात कळलं की जर तुम्हाला भारतात म्हणजे असं दाखवायचं, जर तुम्हाला व्हिसा हवा असेल किंवा तिथं तुम्हाला परमनंट रेसिडेन्शियल हवी असेल दुसऱ्या देशात, तर तुम्ही असं दाखवायचं की तुम्हाला तुमच्या देशात जीवाला धोका आहे. जर तसं दाखवलं तर तुम्हाला तिथली सरकार रेसिडेन्शियलशिप देते, म्हणजे फुकट. म्हणजे लंडनला, अमेरिकेला असा हा असं आहे. त्या डंकी पिक्चरमध्ये पण दाखवलं आहे. तेच आत्ताचं यूथ याचा वापर करताय डोकं लावून. म्हणून त्यांना आपण मदतच करतोय बाहेर जाण्याची, व्हिसा भेटण्याची. पण याचं एक लॉस पण आहे. परत कधीच ते भारतात येऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. थोड्याशा प्रॉफिटसाठी आत्ता देशाला शिव्या द्याल, नंतर भारताचा PR घ्यावा लागेल. भारत सगळ्यांचा बाप होणार आहे. व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, शेअर पण करा. धन्यवाद.